तर आपण ज्या जगामध्ये राहत आहोत, हे जग दोन प्रकारचं आहे. एक फिजिकल वर्ल्ड आहे, जे एक्झिस्ट करतं आणि आपण कॉन्शियसली त्या जगाला बघत आहोत. त्या जगाला आपण ओळखत आहोत आणि यासाठी आपल्याला त्या जगाची ओळख पटते. पण जे अदृश्य फॉर्ममध्ये असं जग आहे, जे आपल्याला दिसत नाही आणि आपल्याला त्याच्याबद्दल माहितीही नाहीये. आणि जर एखाद्या व्यक्तीने आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टी सांगितल्या तरी आपण तो व्यक्ती खोटं बोलतोय असं समजतो किंवा अ, तो जाणकार नाहीये किंवा काहीतरी तो भ्रमामध्ये असं आपण त्या व्यक्तीला समजतो. पण तसं नसतं. हे एनर्जी वर्ल्ड आहे. हे इतकं इम्पोर्टंट आहे आपल्यासाठी कारण आपणच एनर्जीच्या सोर्सकडनं आलेलो आहोत. पण आपण या जगामध्ये राहता आपण आपल्या फिजिकल वर्ल्डला, मटेरियल वर्ल्डला जास्त ओळखतो, तितकं आपण आपल्या एनर्जी वर्ल्डला नाही ओळखत. आणि जेव्हा जगाची एनर्जी ऊर्जेचं जे जग आहे, याची आपल्याला संपूर्ण माहिती मिळते, संपूर्ण माहिती पटते, जेव्हा आपण त्याचा अभ्यास करतो, तेव्हा आपली खरी जी जर्नी आहे पृथ्वीवरची ती सुरू होत असते. तर आजचा जो विषय आहे, की लॉ ऑफ कर्मा, कर्मांचे कायदे कसे वर्क करतात. कशाप्रकारे हे कायदे जे आहेत, यावर आपण जगत आहोत. कारण आपल्या फिजिकल वर्ल्डमध्ये जसं आपण कोर्ट, कचेऱ्या हे आपल्याला माहिती आहे. त्याचप्रमाणे एनर्जी वर्ल्डमध्ये जे कोर्ट, कचेऱ्या आहेत, इथे ज्यांचा आवाज म्यूट नाहीये त्यांनी प्लीज म्यूट करा. तर कर्मांचे कायदे जे आहेत, हे एनर्जी वर्ल्डमध्ये कशाप्रकारे एक्झिस्ट करत आहेत, ते आज आपण या सेशनमध्ये बघणार आहोत आणि त्याचा आपल्या जीवनावर, या प्रेझेंट लाईफवर कशाप्रकारे इफेक्ट होत असतो. तर आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स आहेत. फायनान्सशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, एज्युकेशनशी रिलेटेड प्रॉब्लेम्स आहेत, जॉब आहे, करिअर आहे, मेंटली आपण टॉर्चर होत असतो, इमोशनल पेन आपल्याला खूप होत असतात, फिजिकल पेन होत असतात, स्ट्रेस आहे, फ्रस्ट्रेशन येतं, अँगर येतं, फिअर्स आहेत, फोबिया आहेत. वेगवेगळ्या प्रकारे जे आपल्या आयुष्यात ज्याला आपण त्रास म्हणतो, ते आपले प्रॉब्लेम्स बनून आपल्याबरोबर आहेत. आणि ह्याचं ओझं आपण सतत कॅरी करत आहोत, सतत कॅरी करत आहोत. खरं तर आपण या पृथ्वीवरती जन्म घेतोय. तर एखादं बाळ जन्माला आल्यानंतर आपल्याला आनंद होतो आणि आपण त्याचं सेलिब्रेशन करत असतो. पण खरं तर तो जो आत्मा आहे, तो मृत्यू लोकामध्ये जन्म घेतो. कारण ज्याने जन्म घेतलेला आहे, त्याला पेन हे होणारच आहे या लाईफमध्ये. त्याला कुठल्याही प्रकारचं पेन तुम्ही बघा म्हणून म्हटलेलं पण आहे, जगी सर्व सुखी असावे. कारण ज्याने या जगामध्ये जन्म घेतलेला आहे, तो कधीही सुखी नाहीये. त्याला कुठलं ना कुठलं तरी पेन आहे त्याच्या लाईफमध्ये. कारण कर्मांना घेऊन तो इथे त्या पेनला कॅरी करून घेऊन आलेला आहे आणि त्याला ते कर्म इथे राहून क्लिअर करायचे आहेत. या बॉडीच्या सोर्सने, या टूलने हे जे वाहन त्या आत्म्याला मिळालेलं आहे, त्याला कॅरी करून त्याला आपल्या स्वतःच्या प्रॉब्लेम्सना संपवायचं आहे. तर म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कुठल्या ना कुठल्या जबाबदाऱ्यांचं बर्डन आहे, प्रॉब्लेम्स आहेत आणि आपण विचार करतो, की एवढे प्रॉब्लेम्स आपल्याला आहेत, त्यातनं मार्ग कसा काढायचा? आणि आपण अनेक मार्ग शोधत असतो, की काय काय असं मला मिळेल, ज्याने मी या त्रासामधनं सुटेन. तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत, हे आपल्याला केवळ आणि केवळ आपल्या पास्ट लाईफच्या कर्मांमुळे आलेले प्रॉब्लेम्स आहेत. आणि याचं आपण एनर्जी लेव्हलवर कशाप्रकारे आपल्याला सोल्युशन करायचं आहे, आपण काय केलं पाहिजे म्हणजे हे प्रॉब्लेम्स आपले क्लिअर व्हायला आपल्याला हेल्प होते. तर सोल इव्हॉल्युशन. आपण एक विचार करा, की आपण एक आत्मा आहोत. आज आपण एक मनुष्य योनीमध्ये आहोत. वेदांमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे, की आपल्याला 84 लक्ष योनी आहेत. आपण जर विचारलं प्रत्येकाला, की 84 लक्ष योनी म्हणजे अशा किती योनींमधनं आपण फिरून आलो? हे कोणाला तितकंसं पटकन नाही कळत आणि सांगितलं तरी नाही पटत. पण वेदांमध्ये जे लिहिलेलं आहे, हे सत्य आहे. हिंदू सनातन धर्माने जे संस्कार आपल्यावर केलेले आहेत, हे वेदांमध्ये जे लिहिलेलं आहे, ते पूर्णपणे सत्य आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे.
तर आपला आत्मा जो 84 लक्ष योनीमधून फिरून आलेला आहे, तर सगळ्यात आधी जेव्हा आपण एक एनर्जीचा एक फॉर्म जेव्हा पृथ्वीवर आला, तेव्हा तो पहिल्यांदा क्रिस्टल स्वरूपामध्ये होता. आपण क्रिस्टल होतो. म्हणजे अनेक प्रकारचे स्टोन्स आपण बघतो, वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल्स बघतो. या क्रिस्टलमध्ये सोलची एनर्जी आहे. हळू-हळू आपण इव्हॉल्व होत गेलो, तर सगळ्या अनेक प्रकारच्या क्रिस्टल फॉर्ममधनं आपण प्लांट फॉर्ममध्ये आलो. प्लांट फॉर्ममध्ये अनेक प्रकारचे प्लांट्स आहेत. अनेक प्रकारची झाडं आहेत, रोपं आहेत, फुलं-फळं देणारी झाडं आहेत. एक-एक झाडामधनं आपला सोल इव्हॉल्व होत गेला. प्रत्येक झाडाचा जन्म आपण घेतला. त्यानंतर सगळ्या प्लांट्समधनं आपण फिरून आल्यावर आपण ॲनिमल फॉर्ममध्ये आलो. ॲनिमल फॉर्म म्हणजे अगदी लहानशा कीटकापासून मोठ्यातला मोठा प्राणी, या सगळ्या ॲनिमलच्या फॉर्ममधून आपण आलो. आणि त्यानंतर जेव्हा आपली वेळ आली, की आता आपल्यामध्ये एक जागरूकता आली पाहिजे, आपल्यामध्ये एक कॉन्शियसनेस आला पाहिजे, यासाठी त्यानंतर अजून इव्हॉल्व होत आपला सोल एक ह्युमन फॉर्ममध्ये आला. म्हणजे एवढे सगळे जन्म क्रॉस करून आपल्याला मनुष्य जन्म मिळाला. आणि असं म्हटलं जातं, मनुष्य जन्मामध्ये आपण जन्म-मृत्यू याचा फेरा घेत आहोत. का? कारण अनेक जी कर्म आपल्या हातनं घडत गेली, मनुष्य योनीमध्ये प्रवास करता-करता, तर त्या कर्मांना पुन्हा क्लिअर करण्यासाठी आपल्याला जन्म घ्यावा लागतो. परत आपल्याला आपल्याला मृत्यू येतो. मृत्यू आल्यानंतर आपल्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. कारण प्रत्येक आयुष्यामध्ये आपण जी कर्म करत गेलो, त्या कर्मांना क्लिअर करण्यासाठी आपल्याला परत-परत जन्म घ्यावा लागला. तर अशा जन्म-मृत्यूच्या फेऱ्यामधनं आपण मनुष्य तिथपर्यंत जन्म घेत राहणार, जोपर्यंत आपली कर्म क्लिअर होत नाही. कुठल्याही वेगळ्या आपण असं म्हटलं जातं, की या स्तोत्राचं पठण करा, तुम्हाला मोक्ष येईल. या ग्रंथांचं पठण केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्ती होते. तर ही का होते? कारण जेव्हा तुम्ही अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या ग्रंथांचं पठण करता, कुठली हायर लेव्हलची साधना करता, या गोष्टी केल्याने जेव्हा सांगितलं जातं, की तुम्हाला मोक्ष प्राप्ती मिळते, तेव्हा ऑटोमॅटिकली तुमच्या आतमधला जो कॉन्शियसनेस आहे, हा चेंज होतो. आणि अजून आपल्या हातून वाईट कर्म होऊ नये यासाठी तुमचं लक्ष, तुमचा फोकस फक्त चांगल्या कर्मांकडे जात असतो. कारण तुमचा कॉन्शियसनेस चेंज होतं. तुमच्या विचार करण्याची जी शक्ती असते, ती पॉझिटिव्ह वेने सुरू होते आणि त्यामुळे कुठलाही वाईट कर्म हातून होऊ नये, अशी तुमची जर्नी स्टार्ट होते आणि त्यामुळे आपण म्हणतो, की आपल्या त्या व्यक्तीला मोक्ष मिळतो. तर अशा प्रकारे मोक्ष आपल्याला मिळतो. पण आता आपण कलियुगामध्ये राहत आहोत. कोणी आपल्याला एक कानाखाली मारल्यावर आपण दुसरा गाल अर्थातच पुढे करू शकत नाही. कारण असं केलं तर आपला फायदा घेणारे हजारो लोक या जगामध्ये आपल्याला सापडतील. त्यामुळे असं आपण वागूच शकत नाही. मग कळत-नकळतपणे आपण जेव्हा रिएक्शन देतो, तेव्हा आपल्या हातून कर्म हे घडतंच. जरी आपण ठरवलं नाही, तरी कळत-नकळतपणे कर्म घडतं. जरी आपण ठरवलं नाही कुठल्याही प्राण्याला मारायचं नाही, तरी एखादा मच्छर आपल्याभोवती भुणभुण करत असेल, आपल्याला त्याने चावला, तर पटकन आपला हात त्याला मारायला उठणारच. आपल्या घरामध्ये कॉकरोच झाले, झुरळ झाले, तर आपण पेस्ट कंट्रोल करतोच किंवा हिटचा स्प्रे घेऊन त्यांना मारतोच. मुंग्या आल्या लाल, तर आपण म्हणणार नाही, की या आमच्या घरात वावर करा आणि आम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही चावू शकता. हे आपण लाल मुंग्यांना सांगू शकत नाही. आपल्याला माहिती आहे आपल्याला पेन होणार म्हणून आपण हिटचा स्प्रे घेऊन त्यांना मारणार. तर आपण कळत-नकळतपणे सुद्धा अशा प्रकारची कर्म आपल्या हातून घडतात रोजच्या जीवनामध्ये. आणि आत्ताच्या युगामध्ये आपण तपस्येला बसू शकत नाही. आपण संसार सोडून हिमालयावर जाऊन बसू शकत नाही. आपल्याला आपलं जे ही जी जर्नी आहे ती आपल्या संसारामध्ये राहून आपल्याला संसाराबरोबर आपल्याला आध्यात्मिकतेला सुद्धा आपल्याला अ, त्या प्रॅक्टिसमध्ये आणायचंय आणि अध्यात्म म्हणजे इनर प्युरिफिकेशन. अध्यात्म म्हणजे आपल्या आतमधील नकारात्मक भावनांना संपवणं. फक्त हातात 24 तास माळ घेऊन राम-राम जपणं म्हणजे अध्यात्म कधीच नसतं. अध्यात्म म्हणजे तुमचं बिहेवियर, तुमच्या ॲक्शन्स, तुमची म्हणजे कर्म, तुम्ही कशाप्रकारे वागताय दुसऱ्याशी.
तुम्ही काय करताय रोजच्या जीवनामध्ये, तुमचे विचार कसे आहेत, तुमचे ऍक्शन्स कसे आहेत, हे अध्यात्म आहे. तुमच्या मनामध्ये तुम्ही अजिबात देवाची भक्ती करू नका, अजिबात देवाची पूजा करू नका, पण तुम्ही चांगली कर्म केली, गोरगरिबांना मदत केली, इतरांबद्दल चांगले विचार केले, इतरांच्या सुखाची प्रार्थना केली, प्रत्येकाला माफ केलं, अशा प्रकारचे जे चांगल्या गोष्टी जर तुम्ही आत्मसात केल्या, तरीही देव अशा व्यक्तीला समोरून भेटायला येऊ शकतो. पण तुम्ही 24 तास देवदेव केलं आणि अनेक लोकांना त्रास दिला, घरात असलेल्या व्यक्तींना तुम्ही टॉर्चर केलं, तर तिथे कुठलाही देव आणि तुमची भक्ती कामाला येणार नाही. हे असतं आपलं सोल इव्हॉल्युशन. जेव्हा आपल्यामध्ये हे गुण येतात, तेव्हा आपण समजायचं की आपला सोल इव्हॉल्व्ड होतोय. ठीक आहे. तर कर्म कसं आहे, कर्म बुमरँग सारखं आहे. तुम्ही जितक्या वेगाने फेकाल, तितक्या वेगाने ते तुमच्याकडे परत येणार. आपण अर्थवर राहतोय, पृथ्वीकडे काय आहे, ग्रॅव्हिटी पॉवर आहे. तुम्ही जितक्या वेगाने एनर्जी जिथे सोडलेली आहे, जर तुम्ही चांगली एनर्जी सोडलीये, तितक्याच फोर्सने ती तुमच्याकडे येणार. जितक्या वाईटाने सोडलंय, तितकाच वाईट गोष्टी, नकारात्मक प्रभाव तुमच्याकडे रिटर्न येणार. आज नाही आलं, काही वर्षांनी येईल. अनेक वेळा लोक असं म्हणतात की मॅडम, आम्ही कधीच आयुष्यात कोणाचं वाईट नाही केलं, तरी आमच्या आयुष्यात सगळं वाईटच होतंय. पण आपण याबद्दल अवेअर नाहीये की तुम्ही या जन्मामध्ये कोणाचं वाईट नाही केलंय, पण तुम्ही पास्ट लाईफ मध्ये काय केलंय हे तुम्हाला नाही माहिती. आणि जे तुम्ही देऊन आलेला आहात, तेच तुम्हाला या जन्मामध्ये रिटर्न मिळते. दुसरं काहीही मिळत नाहीये. आज आई वडिलांना, पेरेंट्स जे असतात, त्यांना मुलं वृद्धाश्रमात टाकतात किंवा एकाच घरात राहून त्यांना मानसिक त्रास देतात. नवरा बायकोंचं नातं सुद्धा असं असतं की लग्न आधी चंद्र तारे एकमेकांना द्यायला तयार असतात आणि लग्नानंतर एकमेकांच्या जीवावर उठतात. पण हे काय, आपण प्रत्येक वेळी जे आकर्षित करत आहोत स्वतःकडे, जी नाती आकर्षित करत आहोत, जे व्यक्तिमत्व आकर्षित करत आहोत, ज्या घटना तुम्ही पाहत आहात, जे काही तुम्हाला दिसत आहे आणि जे तुम्ही आकर्षित करत आहात, ते फक्त आणि फक्त तुमची कर्म आहेत. त्यामुळे तुम्ही त्या त्या व्यक्तीला जीवनामध्ये आकर्षित करत आहात. दोन व्यक्ती असतील, दोन व्यक्तींमध्ये जर वाद होत असतील, त्यामध्ये एकाला काहीच फरक पडत नाही, तो शांत आहे, आणि दुसऱ्याला खूप त्रास होतोय. ज्या व्यक्तीला त्रास होतोय, कर्म त्याची असतात. प्रत्येक वेळी दोन पर्सन मध्ये जो सफर होतोय, कर्म त्याची असतात. मग त्याने दुसऱ्यांना दोष न देता स्वतःवर काम केलं पाहिजे. कारण तुमच्या आतमध्ये जी कर्म आहेत, ती तुम्हाला प्रवृत्त करतात, सिच्युएशन तुमच्या समोर आणतात आणि तुम्हाला त्या सिच्युएशनला सामोरं जावं लागतं. आणि अशा वेळी आपल्याकडे काय पाहिजे, अशा वेळी आपल्याकडे एक्सेप्टन्स पाहिजे असतो. पण व्यक्ती त्या एक्सेप्टन्स मध्ये नसतात. व्यक्तींना वाटतं की नाही, मी नेहमी आम्ही चांगली कर्म, प्रत्येक वेळी काय कर्म कर्म कर्मच बोलत राहायचं का? पण प्रत्येक वेळी कर्म आहे. मनुष्याचं माइंड कसं असतं, जे चांगलं होतं ते त्याच्यामुळे होतं, पण जे वाईट घडतं ते समोरच्यामुळे होतं. हे प्रत्येक व्यक्तीचं वाक्य असतं. आज मी मेहनत केली म्हणून आज मला हे सुख आणि हे फळ मिळतंय. पण आज जर माझ्या आयुष्यात जे काही वाईट झालंय, ते समोरच्यामुळे होतंय. तर असं कधीच नसतं. तुमच्या लाईफमध्ये जे काही तुमच्याकडे आज आलंय, ज्यामुळे तुम्ही सुखी आहात किंवा दुःखी आहात, हे फक्त आणि फक्त तुमचीच कर्म आहेत. त्या कर्मांना तुम्ही एक्सेप्ट जरी करता ना, की हो, ही सिच्युएशन या क्षणाला माझ्या आयुष्यात जी मला दिसतेय, ती फक्त आणि फक्त माझ्यामुळे. ती कितीही वर्स्ट असू दे, तरीही ती माझ्यामुळे आहे. हा एक्सेप्टन्स जेव्हा तुमच्यामध्ये येतो, तेव्हा तुमची तिथल्या तिथे सुद्धा कार्मिक क्लिन्झिंग तुमचं होत असतं. पण तुम्ही एक्सेप्ट केलं त्या गोष्टीला. पण तुम्ही रिॲक्ट करता, नाही नाही, हे हे असं काहीच नसतं, हे नाही ते नाही, डेस्टिनी आमचीच अशी, असं जे काही आपण देव आमच्याकडे लक्षच देत नाही, आम्ही देवाचं किती काय काय करतो, पण आम्हाला काही फरक पडत नाही. हे फक्त आणि फक्त तुमची कर्म आहेत. त्यामुळे तुम्ही एनर्जी एनर्जी देताय, पण ती एनर्जी कुठे जातेय? तुम्ही केलेल्या नकारात्मक कर्मांमध्ये ती ऍब्सॉर्ब होतीये. मग जिथे जिथे त्या एनर्जीला तुम्ही सोडताय, तिथे तिथे ती कर्म हील होत आहेत. मग तुम्हाला तितकीच एनर्जी अजून फोर्सने घेण्याची गरज असते. हे असतं कर्म हेलिंग. तर आपण कर्म कशी क्रिएट करत असतो, इंटेंट प्लस ऍक्शन. जेव्हा तुम्ही मनामध्ये काही निगेटिव्ह इंटेन्शन जरी ठेवता स्वतःबद्दल, तर आपल्याला सेल्फ कर्म लागतात. दुसऱ्यांबद्दल
तेव्हा दुसऱ्यांसाठी कर्म लागतात आणि त्यावर तुम्ही ऍक्शन्स करता. काही वेळेला असं होतं, काही व्यक्ती फक्त मनातनं कर्म करतात. 99% मनुष्य हा मनामधनच कर्म जनरेट करतो. बऱ्याच वेळेला त्याला असं वाटतं, की बोललो तर काय होईल समोरच्याला, पण मनामधनं तो खूप बोलत असतो. जे समोरनं बोलता येत नाही ते मनातनं, पण मनातनं सतत सतत बोलून तो सेल्फ कर्म जनरेट करत असतो. स्वतःचे जे एक एनर्जी बॉडी आहे, त्या एनर्जी बॉडीला तो डिस्टर्ब करत असतो. त्यामुळे आपल्याला आपल्यावर काम करायचं असतं. आपण जगाला कधीच बदलायच्या मागे जायचं नसतं. आपण स्वतःवर काम करायचं, स्वतःला बदलायचं आणि जेव्हा आपण स्वतःला बदलतो, तेव्हा जग आपल्यासाठी नक्की बदलतं. तर कर्मांचं ओझं घेऊन आपण या पृथ्वीवर आलेलो आहोत. जे तुम्ही पेरलेलं आहे, तेच उगवलेलं आहे. आंब्याच्या झाडाला आंबेच येणार, लिंबू कधीच येणार नाही. त्याच प्रकारे जे झाड तुम्ही पेरलंय, ज्या बिया तुम्ही पेरून आलेले आहात, तेच झाड आज तुमच्या कर्मांचं तुमच्या जवळ आहे, उगवलेलं आहे. आता त्याला कुठल्या प्रकारचं खत द्यायचं, कशाप्रकारे त्याची वाढ करायची, हे परिपूर्णपणे तुमच्यावर आहे. बऱ्याच वेळेला आपल्या लाईफमध्ये आपल्याला प्रश्न पडलाय. कधी पडलेत, की मी का जन्म घेतला? माझ्या लाईफचा पर्पज तरी काय आहे? कधी माझ्या आयुष्याचे चांगले क्षण असतात, ते कधी चांगले असतात, कधी वाईट असतात. लोकं मला समजून घेत नाही. माझी फायनान्शियल कंडिशन पण फ्लक्च्युएट होत असते. माझं लग्न अजून होत नाहीये. अजून संतती होत नाहीये. संतती झाली तरी संततीशी रिलेटेड अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स येतायत. अशा अनेक प्रकारचे आपल्याला समस्या आहेत. माझं हेल्थ निरोगी का नाही राहत आहे? कुठला ना कुठला आजार मला सतवत असतो. बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स येत असतात. जॉबमध्ये प्रॉब्लेम्स येत असतात. करिअरमध्ये माझं पाहिजे तसं यश मिळत नाहीये. बघा, प्रत्येक जर प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला, तर तुम्हाला त्याचं उत्तर जेव्हा तुम्हाला कर्मा कळतात, तेव्हा समजतं. आज माझ्याकडे फायनान्शियल प्रॉब्लेम आहे, म्हणजे मी पास्ट लाईफमध्ये कोणाला तरी अशा प्रकारचे त्रास दिलेले आहेत. आज जर मी एकटा आहे, आज जर माझ्याकडे मला अ, म्हणजे माझी फॅमिली जनरेट होत नाहीये, लग्नामध्ये अडथळे येत आहेत, तर मी पास्ट लाईफमध्ये लग्न या नात्याचा कधीही आदर केला नाही किंवा त्या नात्याला कधी मानलं नाही किंवा दुश्वास केला. त्यामुळे आज एकटेपणा मला मिळालेला आहे. जर माझ्या करिअरमध्ये अडथळे येत आहेत, तर मी कधीतरी कोणाच्या करिअरमध्ये अडथळे निर्माण केलेले होते. तेच आज मला मिळतंय. हे आपल्याला जेव्हा आपण एक्सेप्टन्समध्ये येतो, तेव्हा आपल्याला कळतं. पण प्रत्येक ॲक्शन करताना आपल्याला हे समजलं पाहिजे, की यामागे काहीतरी रिएक्शन असणार. तर आपले 5 सेन्स आहेत, हे प्रत्येकाला माहिती आहेत. साइट, हिअरिंग, टेस्ट, टच, स्मेल आणि हे जे 5 सेन्सेस आहेत आपले, या सेन्सेसनीच आपण कर्मांना जनरेट करत असतो. तर आपले किती प्रकारचे कर्म असतात. पास्ट लाईफचे कर्म असतातच. हे मेन आहेत, की जे पण आपण ॲक्शन्स केले आहेत. प्रेझेंट लाईफचे पण कर्म आपण जनरेट करतो, की तुम्ही पास्ट लाईफमध्ये जे ॲक्शन्स केल्यात, तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते प्रोग्रामिंग तयार आहे. ओके. तर या लाईफमध्ये तुम्ही पास्ट लाईफमध्ये जे काही केलेलं आहे, तीच सिच्युएशन तुमच्या समोर या लाईफमध्ये येणार आणि प्रेझेंट लाईफमध्ये त्याचा परिणाम तुमच्या या जीवनावर पडतो. त्यामुळे तुम्हाला रिलेशनमध्ये प्रॉब्लेम्स येतात, मनीमध्ये प्रॉब्लेम्स येतात. प्रेझेंट लाईफमध्ये आपण टाईम कर्म सुद्धा जनरेट करतो. जेव्हा कुठलीही गोष्ट तुम्ही वेळेवर करत नाही. कोणाचं देणं आहे ते वेळेवर देत नाही. ठीक आहे. तुम्ही वेळेला मानतच नाही. म्हणजे ठीक आहे, आरामात करू, कधीही उठू, कधीही खाऊ, कधीही बसू, कधी काही करू. तुम्ही वेळेला महत्त्व देत नाही, तेव्हा शनी तुम्हाला सोडत नाही. शनी ग्रह हा न्यायाधीश आहे. तो का तुम्हाला सोडत नाही? कारण तो न्यायाचा कारक आहे. त्याला टाईम हा खूप इम्पोर्टंट आहे. त्यामुळे वेळेवर जो व्यक्ती काम करतो, कुठलीही गोष्ट जो व्यक्ती वेळेवर करतो, शनी त्याला कधी त्रास देत नाही. कर्मानं जो व्यक्ती प्रत्येक वेळी सांभाळतो, स्वतःच्या ॲक्शन्सवर लक्ष ठेवतो, शनी त्याला कधीही त्रास देत नाही. 7:30मध्येही नाही. त्यानंतर ऑब्जेक्ट, फूड या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, या प्रेझेंट लाईफची कर्म आहेत. प्लॅनेटरी कर्म तुमचे प्लॅनेट्स आहेत, हे तुम्हाला कर्म देतात. जसं म्हटलं मी शनी आहे.
शनी न्यायाधीश आहे, तो कर्मांवर तुमच्या नजर ठेवून आहे की तुम्ही काय करत आहात. ठीक आहे. त्यानंतर ज्युपिटर आहे, तुमचा गुरुग्रह आहे. हा तुम्हाला सक्सेस देणार आहे. जर तुम्हाला लाईफमध्ये सक्सेस नाही मिळत आहे, सुख समृद्धी नाही मिळत आहे, तर तुमचा ज्युपिटर निगेटिव्ह आहे. तो तुम्हाला पास्ट लाईफचं तुमचं ते कर्म आहे, त्याचा तुम्हाला त्रास देत आहे. तुमचा शुक्र खराब आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही नात्यांचा नेहमी आदर केलेला नाही, कुठलंही नातं. तुम्हाला नात्यांचा आदर केला नाही, त्यामुळे तुम्हाला अ, लग्न, विवाह, संतती किंवा लक्झरी लाईफ यामध्ये कमतरता आहे. वास्तुकर्मा. कुठल्याही वास्तूमध्ये तुम्ही गेलात तरी त्या वास्तूचा दोष तुमच्यावर येतो. कारण तुम्ही वास्तूमध्ये कुठल्याही अशा प्रकारचे दोष निर्माण केलेत. म्हणून का सांगितलं जातं आपल्या वास्तूमध्ये संध्याकाळचा दिवा लावा, धूप दाखवा, चांगले पॉझिटिव्ह व्हायब्रेशन क्रिएट करा, कारण वास्तू ते करते. वास्तूमध्ये नकारात्मक कर्म जी केली जातात, ज्या वास्तूचा नकारात्मक कामांसाठी वापर केला जातो, तुम्हाला वास्तुकर्म लागतं. सेल्फ कर्म, स्वतःबद्दल नेहमी वाईट चिंतणं, नेहमी स्वतःला वाईट बोलणं, इथे सुद्धा तुम्ही सेल्फ कर्म जनरेट करत असता. पितृकर्म, तुमचे अँसेस्टर कर्म ह्यांना म्हणतात, की तुमच्या पितृकर्म प्रत्येकाला माहिती आहे. 99% पत्रिकांमध्ये पितृकर्म सांगितला जातो. का सांगितला जातो? कारण तुमचे वाडवडील, तुमचे जे पूर्वज आहेत, यांना कुठलातरी मिळालेला जो श्राप असतो, तो श्राप त्यांच्या जीन्सद्वारे आज तुमच्यापर्यंत पोहोचला. कुळाचा उद्धार होणार नाही, पुत्रसुख मिळणार नाही, लग्न विवाहामध्ये अडथळे येतील, संतती होणार नाही, अशा अनेक प्रकारचे श्राप मिळालेले आहेत. तर त्यांनी केलेलं कर्म आज त्या एक-एक पिढीच्या जीन्सद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचल्यामुळे तुम्हाला यश मिळत नाहीये. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर काम करता, नारायण नागबळी, त्र्यंबकेश्वरला जाऊन ह्या काही विधी केल्या असतात, याचा तुम्हाला काहीही उपयोग होत नाही. कोणीही सांगावं, की आम्ही नारायण नागबळीची विधी करून आलो आणि आमच्या जीवनात इतके चांगले बदल झाले, की सगळंच बदललं, असं कधीच होत नाही. कारण तुम्ही केलेली कर्म, तुमच्या पूर्वजांनी केलेली कर्म, तुम्ही त्याची जी तीव्रता आहे, ती पूजा केल्यामुळे कमी करून येतात. पण कर्म कायमची हील होत नाही. ती तुम्हाला तुमच्यावर काम करावं लागतात. आज जेव्हा माझ्या पत्रिकेमध्ये अशा प्रकारचे दोष होते, तेव्हा स्वतःवर इतकं काम केलं, की आज माझे अँसेस्टर्स मला हेल्प करतात. कनेक्ट होऊन मला सांगतात, की "तू हे कर आणि काय कर." एवढे त्यांचे ब्लेसिंग्ज बरोबर आहेत आणि जे आमच्या कुळामध्येही कोणी केलं नाही, ते मी करू लागले. कारण हे अँसेस्टरचे ब्लेसिंग्ज मिळाले. असं म्हटलं जातं, की परमेश्वराच्या अगोदरही पितृ आहेत. तुम्ही पितराचे ब्लेसिंग्ज घ्या, ते तुम्हाला पुढे जाण्यास सहाय्य करतील. त्यानंतर रिलिजियस स्पिरिच्युअल कर्म. स्पिरिच्युअल कर्म म्हणजे काय असतं? की तुम्ही कुठल्याही देवतेला जेव्हा नवस बोलता आणि तो पूर्ण करत नाही, यामुळे अर्ध्याहून जास्त प्रॉब्लेम्स तुमच्या लाईफमध्ये स्टार्ट होतात. जेव्हा सिच्युएशन अशी येते आणि आपण पटकन देवाला काहीतरी नवस बोलतो आणि त्यानंतर सगळं झाल्यानंतर आपण विसरून जातो आपण काय बोललेलो होतो. हे जेव्हा आपण कळत नाही, आपल्याला कळत नाही आणि आपण ते पूर्ण करत नाही, तेव्हा आपल्याला स्पिरिच्युअल कर्म लागतं. आणि त्यामुळे आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स येतात. तुमची आत्मशक्ती कमी होते. तुमची कुठलीही कामं वेळेमध्ये पूर्ण होत नाही. त्यानंतर तुमची प्रोग्रेस होत नाही. तुम्हाला कालसर्प दोषही या लाईफमध्ये तुमच्या पत्रिकेमध्ये दिसतो. कालसर्प दोष दिसला म्हणजे याचा अर्थ असा नाही तुम्ही मागच्या जन्मात नागाला मारलं होतं. तुम्ही अशा काही साधना अपूर्ण ठेवल्या, तुम्ही असे काही नवस बोललात, की ज्यामुळे तुम्ही कंप्लीट करू शकला नाहीत ती गोष्ट आणि त्यामुळे तुम्हाला हे प्रॉब्लेम्स आले. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय, आपल्याला या सगळ्या कर्मांना जनरेट होऊ द्यायचं नाही आणि ऑलरेडी आपण जे जनरेट केलेत, त्यांना आपल्याला क्लिअर करायचंय. इथे जस्ट मी एक कुंडली घेतलेली आहे श्रीकृष्णांची, की कुंडली म्हणजे काय आहे? तुमच्या कुंडलीमध्ये 12 घरं दिलेली आहेत. ज्यांना एस्ट्रोलॉजी माहिती आहे त्यांना हे पूर्ण कळेल. पण ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी थोडंसं मी सांगते, की आपल्या कुंडलीमध्ये 12 घरं आहेत. पहिलं घर स्वतः आहे आपण. स्वतः आहोत. स्वतः आहोत म्हणजे तुम्ही कसे आहात, तुमचं बिहेवियर कसं आहे, तुमचे ॲक्शन्स कसे आहेत, तुमचे विचार कसे आहेत, तुमच्यावर प्रभाव कुठल्या प्लॅनेट्सचा आहे, तसं तुमचं वागणं असतं. तुम्ही कसे बोलता, तुम्ही कसे चालता. सेकंड जे हाऊस असतं,
जे सेकंड हाऊस असतं, हे असते तुमची फॅमिली, तुमचं खाणं-पिणं, तुम्ही कशा प्रकारचा आहार करता. थर्ड हाऊस असतं ही तुमची भावंड असतात. फोर्थ हाऊस असतं ही तुमची आई असते आणि तुम्हाला मिळणारं वास्तुसुख असतं. अ, जे फिफ्थ हाऊस आहेत ही तुमची संतती असते आणि संततीचं एज्युकेशन असतं. सिक्स्थ हाऊस असतं ही तुम्ही कुठल्या प्रकारची सेवा करताय. तुमचे आजार, तुमचे शत्रू, तुमचं कर्ज हे सगळं सिक्स्थ हाऊस असतं. सेवन्थ हाऊस जे आहे हे असतं तुमचं लाईफ पार्टनर आणि तुमचा बिझनेस पार्टनर किंवा ज्यांचा डेली बिझनेस आहे ते असतं. एट हाऊस आहे हे तुमची कष्ट आणि पीडा. जे काही कष्ट पीडा तुम्हाला जीवनामध्ये होत आहेत, ते तुमचं एट हाऊस असतं. नाइन्थ हाऊस तुमचं भाग्य असतं, तुमची डेस्टिनी असते. 10th हाऊस असतं, हे तुमचं कर्म असतं. तुम्ही कुठल्या प्रकारचं प्रोफेशनमध्ये आहात, तुम्ही कुठल्या प्रकारचं काम करत आहात, तुमची कर्म कशी आहेत. 11th हाऊस असतं, हे तुमचा लाभ आहे, आयुष्यात होणारा लाभ आहे तुमचा. आणि 12th हाऊस आहे, हा तुमचा व्यय आहे, तुमचे खर्च आहेत. ठीक आहे, तुम्ही हॉस्पिटलमध्ये किती पैसा खर्च करणार आहात, हे कुंडली घर दाखवते. तर बघा, हे जे आहेत, आपलं हे 12 घर आहेत, याच्या पलीकडे आपले लाईफ नाहीये. आपलं संपूर्ण लाईफ या 12 घरांमध्येच आहे. आणि आपण जी कर्म करून आलेलो आहोत, त्याची प्रिंट जी आहे, ही एक झेरॉक्स आपण घेऊन आलेलो आहोत. ही कॉपी घेऊन आलेलो आहोत बरोबर. तुमच्या कर्मानुसार तो ग्रह त्या घरामध्ये बसून तुम्हाला त्या प्रकारचा त्रास देणार किंवा सुख देणार. जे 6वं घर आहे, जे मी म्हटलं, की ऋण, रिपू, शत्रू याचं असतं. तुम्ही सेवा तर बघा व्यक्तीला जेव्हा खूप त्रास असतो आणि तो एका एक गुरुचा शिष्य असेल, तर गुरु त्याला सांगतो सेवा कर किंवा जनरली कुठलाही मनुष्य असेल, त्याला सांगितलं जातं सेवा कर. कुठेही जा आणि सेवा कर. जेव्हा तुम्ही सेवा करता, अगदी अ, म्हणतात ना चप्पल सेवा, की इतरांनी ठेवलेली पादत्राणे करून त्यांना द्यायची, काढून द्यायची आणि त्यांची जागेवर ठेवायची. खालच्यातल्या खालची सेवा जी तुम्ही करता, तितकी तुमची कर्म जास्त हील होत असतात. पण आजकाल या गोष्टी होत नाही. तुम्ही जितकी प्राण्यांची सेवा करता, जितकी वृद्धांची सेवा करता, जितकं दान-धर्म करता, तितकं काय होतं तुमचे ऋण, रिपू, शत्रू यांचा नाश व्हायला हेल्प होते. कारण हे 3 ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत या 6th हाऊसमधल्या ह्या पूर्णपणे निगेटिव्ह आहेत. पण एक पॉझिटिव्ह काय आहे? सेवा. तर जेव्हा तुम्ही सेवा करता, सेवेचा भाव वाढवता, तेव्हा या 3 गोष्टी पूर्णपणे नष्ट व्हायला हेल्प होते. तर या 12 घरांमध्ये आपलं जीवन आहे अडकलेलं आणि जिथे-जिथे आपल्याला प्रॉब्लेम आहे, त्या ठिकाणी आपण तशा-तशा कर्म आणि तसे-तसे ॲक्शन्स केले, की या पत्रिकेला चेंज करणं आपल्याला सोपं असतं. कारण ही पत्रिका तुम्हाला फक्त भविष्य दाखवते, की तुमच्या आयुष्यात असं होणार आहे. कारण तुम्ही तशी कर्म केलेली आहेत पास्ट लाईफमध्ये. तर आता तुम्हाला तुमच्या लाईफला जर चेंज करायचंय, तुम्हाला हे सगळं नकोय, जे काही निगेटिव्ह पत्रिकेमध्ये सांगितलंय, हे तुम्हाला आयुष्यामध्ये नकोय. तर तुम्ही तुमची अशा ॲक्शन्स करा, की ते जे काही निगेटिव्ह होणार आहे ते नष्ट होईल आणि तुम्हाला पुढे जायला हेल्प होईल. कारण बऱ्याच वेळेला पत्रिकेमध्ये जे काही सांगितलेलं आहे, हे बघून आपण घाबरतो आणि आपण तेच माइंडमध्ये प्रोग्राम करतो, की आमच्या आयुष्यात असं होणार, आम्हाला हा आजार होणार, हे आम्हाला माहिती आहे. हे आजार होणार असा योग आहे, पण तुम्ही कर्मांना चेंज केलं, तर तुमची डेस्टिनी 100% चेंज होऊ शकते. ठीक आहे? तर पॅरेंट्स आणि चिल्ड्रनमध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला कार्मिक रिलेशन असतं. जसं मी मगाशी सांगितलं. प्रत्येक नात्यामध्ये कार्मिक रिलेशन असतं. त्यामुळेच आपण एकमेकांना परत-परत भेटत आहोत. परत-परत आपल्या लाईफमध्ये ते सोल येत आहे. तर आपल्याला 2 प्रकारचे संस्कार आहेत आपल्यावर. एक बॉडी संस्कार आहे आणि एक सोल संस्कार आहे. बॉडीचे संस्कार आहेत हे आपल्याला आपल्या पॅरेंट्सकडनं मिळालेले आहेत. कसं उठावं, कसं बसावं, कसं बोलावं लहानपणापासून ते आत्तापर्यंत. आणि जे सोलचे संस्कार आहेत ते आपल्या सबकॉन्शियसमध्ये प्रोग्राम आहे. तर आपण कसं वागलं पाहिजे, आपण कशा ॲक्शन्स केल्या पाहिजे, हे पूर्णपणे आपल्या सबकॉन्शियसमध्ये प्रोग्राम आहे. एखाद्या व्यक्तीला तुम्ही कितीही वाईट शिकवा, पण त्याच्या भावनाच अशा असतात, की तो कधीही कोणाचं वाईट बोलू शकत नाही, बघू शकत नाही आणि करूही शकत नाही.
पण एखाद्या व्यक्तीला तुम्ही करायला सांगा, तो पटकन करू शकतो ती गोष्ट. कारण जरी तो चांगल्या घरामधला आहे, चांगल्या संस्कारांमध्ये वाढलेला आहे. कारण त्याच्या सोलचं प्रोग्रामिंग तसं आहे. तर आपलं लाईफ जे आहे हा एक एपिसोड आहे आणि आपल्याला तोच एपिसोड परत-परत नाही बघायचा आहे. आपल्याला प्रत्येक एपिसोड चेंज करायचा आहे. तर आपण हे मोस्टली करत नाही. आपण पाठच्याच पानावर परत-परत येत असतो. पण आपण इथे पुढचं पेज उलटायला आलेलो आहोत, जेव्हा आपण जन्म घेतला. पण जे पॅटर्न आपण घेऊन आलेलो आहोत, ते आपण कॅरी फॉरवर्ड करतोय. परमेश्वर कोण आहे? आपला सारथी आहे. तो आपल्याला जसं मी आता सेशन सुरू होण्यापूर्वी सांगितलं, की आज तुम्ही सिलेक्टेड आहात. ज्यांनी हे सेशन आधी ऐकलंय ते परत-परत जॉइन झालेत. एक एक फोर्स असतो एनर्जीचा, एक सोर्स असतो, जो तुम्हाला सांगतो, की तुम्हाला काहीतरी उत्तर मिळेल. हे ऐकल्यामुळे पण उत्तर मिळेल, की तुम्हाला एक प्रॉपर कुठल्या वेला जायचंय हा गाईडन्स मिळेल. तर तुम्ही हे सेशन अटेंड करा आणि आपल्याला वाटतं, की आपण सेशन अटेंड करूया. अशा प्रकारे. तर परमेश्वर आपला सारथी आहे. तो नेहमी आपल्याबरोबर असतो. पण परमेश्वरही आपल्या कर्मांमध्ये इंटरफिअर करू शकत नाही. कारण ती आपण केलेली कर्म आहेत, ती आपल्या ॲक्शननेच आपल्याला क्लिअर करायची आहेत. तर प्रत्येकाला आता हे माहिती झालं असेल, जे साई पूजांशी कनेक्ट आहेत, की आपल्याला एक एनर्जी बॉडी आहे. आपल्या फिजिकल बॉडीभोवती एक एनर्जी बॉडी आहे, जे एक अदृश्य शरीर आहे, ज्याला आपण ऑरा म्हणतो. आणि तुमच्या प्रत्येक कर्मांची जी अ, सगळी इम्प्रिंट आहे, ती तुमच्या या ऑरामध्ये आहे. तुम्ही कशा प्रकारचे व्यक्ती आहात, तुमचं ऑराचा फोटो बघूनही कळतं, की हा व्यक्ती कसा आहे. हा व्यक्ती प्रेमळ आहे का रागीट आहे, याचा स्वभाव कसा आहे, हा पास्टचा जास्त विचार करतो का प्रेझेंटचा करतो की फ्युचरचा करतो. प्रत्येक गोष्ट फक्त ऑरा बघूनही कळतो व्यक्तीचा. क्राउड भेटेल त्याच प्रकारे जसं आपल्याला आपली फिजिकल बॉडी यामध्ये आपल्याला अवयव दिलेत, त्याचप्रमाणे आपल्या एनर्जी बॉडीमध्ये आपल्याला चक्र दिलेली आहेत. ही चक्र सिस्टीम आहे. मोस्टली आता अवेअर झालेत सगळेच की चक्रांच्या बाबतीत प्रत्येकाला हे माहिती झालंय. काही वर्षांपूर्वी जेव्हा मी ऑरा चक्र हे सांगायचं, तेव्हा बऱ्याच जणांनी खरंच सांगते, बऱ्याच जणांनी मला खोटं ठरवलेलं आहे. की काही नावं ठेवलेली आहेत, की असं काही नसतं, हे कोणीच नाही. कारण 12-13 वर्षापूर्वी या गोष्टींची ओळख फारशी नव्हती. पण आता सगळीकडे हे पसरत चाललंय आणि प्रत्येक जण याबद्दल अवेअर होत चाललाय. पण याची डिटेल इन्फॉर्मेशन असते. तीही आपल्याला माहिती पाहिजे. तर आपली 7 मेजर चक्र असतात. ही चक्र क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज फिरत असतात. आणि प्रत्येक चक्रामध्ये आपली कर्मांची एक सीड आहे. एक बीज आहे आणि हे बीज काम करत असतं. त्या प्रकारे चक्र ॲक्टिव्हेट होतात. त्या प्रकारे तुमच्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह अशा घटना घडत असतात. जसं सगळ्यात शेवटी तुम्ही पाहाल रूट चक्र लिहिलंय, त्याला मूलाधार चक्र म्हणतात. हे चक्र आपल्या मणक्याच्या खाली असतं आणि याच्यामध्ये आपले फायनान्सचे कर्म, मनी कर्म असतात. त्यानंतर आपलं हेल्थ जे आहे पूर्णपणे या चक्रावर अवलंबून असतं. आणि हे जे चक्र आहे फाउंडेशन आहे. हे जर स्ट्रॉंग असेल, तर आपण पूर्णपणे हेल्दी राहतो. हे चक्र जर वीक झालं, तर आपण अनहेल्दी राहतो. त्यानंतर पुढचं आणि या चक्रामध्ये आपली पास्ट लाईफची अनेक कर्म असतात. आपल्या ॲक्शन्स, बिहेवियर, बॉडी कर्म जी आहेत, ती या चक्रामध्ये असतात. बऱ्याच वेळेला तुम्ही पाहाल, की व्यक्ती मरणाच्या दारात आहे. तो मृत्यूला मागत आहे, तरी त्याला मृत्यू नाही मिळत. का मिळत नाही त्याला मृत्यू? कारण त्याच्या पास्ट लाईफची कर्म. कारण त्याला ते भोग अजून भोगायचे, त्याला ती तळमळ, ती तडफड अजून भोगायची. ही जे असतं हे आपल्या रूट चक्रामध्ये असतात, ही कर्म. आणि ह्याला क्लीन करणं गरजेचं असतं. जेव्हा फायनान्शियल प्रॉब्लेम्स जास्त प्रमाणात व्हायला लागतात, तेव्हा रूट चक्राकडे जास्तीत जास्त लक्ष देऊन त्याला हील करणं गरजेचं असतं. त्यानंतर त्याच्यावरती आहे म्हणजे पुढील पार्टमध्ये आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली आपल्याला स्वाधिष्ठान चक्र आहे, ज्याला सॅक्रल चक्र म्हणतात. याच्यामध्ये आपली रिलेशनशिप कर्म असतात. जगाशी, समाजाशी जे आपलं नातं आहे, आपल्या अवतीभोवतीची जी नाती आहेत, या चक्रामध्ये असतात. आणि या चक्राशी आपण कसे कनेक्ट आहोत? जेव्हा तुमचं हे चक्र इम्बॅलन्स असतं, असंतुलित असतं, तेव्हा तुम्हाला नात्यांमध्ये प्रॉब्लेम्स यायला स्टार्ट होतात. इमोशनल लेव्हलवर आपण अप डाउन फील करत असतो. तेव्हा आपल्याला या चक्रावर काम करावं लागतं.
त्याच्या नेवलच्या वरती 4 बोटं आहे सोलार प्लेक्सेस, मणिपूर चक्र याला म्हणतात. हे जे चक्र आहे, या चक्रांमध्ये आपले अॅन्सेस्टरचे कर्म असतात. आपले जे पितृकर्म आहेत, ती या चक्रामध्ये असतात. जेव्हा हे चक्र असंतुलित असतं, तुमच्या लाईफमध्ये सुख समृद्धी येत नाही. तुम्हाला पोटांशी रिलेटेड लिव्हर, जठर, आपल्या आतड्या या सगळ्यांशी रिलेटेड प्रॉब्लेम्स यायला स्टार्ट होतात. डायबिटीज, बीपी यासारखे प्रॉब्लेम्स यायला सुरू होतात. हे समजायचं अॅन्सेस्टर कर्म आहेत. हे चक्र असंतुलित आहे. जेव्हा तुम्ही या चक्राला प्रॉपर बॅलन्स ठेवता, तेव्हा तुम्हाला अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स येत नाहीत. त्यानंतर आहे हार्ट चक्र. ठीक आहे. जे चक्र तुमच्या छातीच्या मध्यभागी असतं. जेव्हा व्यक्ती सप्रेस असतो, त्याचे इमोशन्स त्याने दाबून ठेवलेले असतात किंवा तो पटकन एक्सप्रेस होत नाही. त्या आतमध्ये त्याच्या अनेक दुःखी भावना असतात, जे साठवून ठेवलेल्या आहेत. हर्टच असतो प्रत्येक वेळी. त्यावेळेला तिथे तुम्हाला हे जे चक्र आहे असंतुलित होतं, इम्बॅलन्स होतं आणि या चक्राशी रिलेटेड प्रॉब्लेम आहेत. अ, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणं, हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम, लंग्सशी रिलेटेड प्रॉब्लेम्स या चक्राशी आपल्याला व्हायला सुरू होतात. त्यामुळे हे चक्र स्ट्रॉंग आणि हेल्दी. अस्थमा पण होतो. हार्ट चक्र त्या व्यक्तीचं, कारण त्या व्यक्तीने लाईफमध्ये खूप दुःख बघितलेलं असतं. म्हणून सतत आपण निगेटिव्ह स्टेटमध्ये राहतो इमोशन्सच्या. त्यामुळे आपलं हार्ट चक्र इम्बॅलन्स होतं. म्हणून काय म्हणतात, हसलं पाहिजे, भरभरून हसलं पाहिजे. जेव्हा आपण हसतो, तेव्हा आपलं हार्ट चक्र एक्सपांड होतं आणि जेव्हा हार्ट चक्र एक्सपांड होतं, तुमची बाकीची चक्र सुद्धा संतुलित व्हायला हेल्प होतात. म्हणून हसणं चांगलं असतं. त्यानंतर तुमचं थ्रोट चक्र आहे, जे तुमच्या गळ्याभोवती आहे आणि बऱ्याच वेळेला स्त्रियांमध्ये हे जे चक्र आहे इम्बॅलन्स असतं पुरुषांपेक्षा जास्त. का असतं? कारण अनेक भावना त्या एक्सप्रेस करत नाहीत. अनेक त्यांना ज्या त्यांनी आत्तापर्यंत पाहिलं आहे, बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे, एक्सप्रेस केलं नाही. खूप काही बोलावसं वाटतं, पण त्या बोलत नाही. त्यावेळेला त्यांच्या या चक्रावर परिणाम होतो. हे चक्र ब्लॉक होतं आणि जेव्हा मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये सुद्धा पी सारखे सुद्धा त्यांना प्रॉब्लेम्स येतात, थायरॉईड सारखे प्रॉब्लेम्स येतात. हे केवळ या चक्राच्या असंतुलित असण्यामुळे येतात स्त्रियांना. जेव्हा हे चक्र असंतुलित होतं, तेव्हा तुमचं स्वादिष्ठान चक्र, जे नेवलच्या 4 बोटं खाली आहेत, जे ऑरेंज रंगाचं आहे, हे सुद्धा असंतुलित होतं आणि त्यामुळे गर्भाशयाचे प्रॉब्लेम्स, संतती होण्यामध्ये प्रॉब्लेम्स, सतत अबॉर्शन होण्याचे प्रॉब्लेम्स, असेही प्रॉब्लेम्स येतात. ठीक आहे. त्यानंतर आहे आपलं थर्ड आय चक्र. आता थर्ड आय प्रत्येकाला माहिती आहे YouTubeवर भरपूर व्हिडिओज असतात. थर्ड आयला कसं ॲक्टिव्हेट करा, कसं ओपन करा. पण कधीही थर्ड आयला असं डायरेक्ट ॲक्टिव्हेट करता येत नाही. तुमची जी एक प्रॅक्टिस आहे, ही प्रॅक्टिस तुमची ही प्रॅक्टिस तुमच्या रूट चक्रापासून सुरू होते आणि हळू-हळू एक-एक चक्र तुमचं बॅलन्स होत तुम्ही थर्ड आय पर्यंत येता. ही खरी प्रॉपर प्रॅक्टिसने आपण थर्ड आयला ॲक्टिव्हेट करू शकतो. असं 3 दिवसात, 2 दिवसात थर्ड आयला ॲक्टिव्हेशन नाही करता येत. जरी ॲक्टिव्हेट करता आलं, तरी तुम्हाला त्या संपूर्ण साधनेमधनं तितकं ड्युरेशनमध्ये जावं लागतं. रोज त्या प्रॅक्टिसने तुमचं हळू थर्ड आय ओपन व्हायला स्टार्ट होतं. कारण सस्टेन कसं केलं पाहिजे कुठल्याही गोष्टीमध्ये ज्या व्यक्तीला समजतं, तोच थर्ड आय ॲक्टिव्हेट झाल्यावर सस्टेन होऊ शकतो त्या सिच्युएशनशी. एखाद्या व्यक्तीचं थर्ड आय डायरेक्ट जागृत केलं आणि अचानकपणे त्याला इन्व्हिजिबल, निगेटिव्ह अशा एनर्जीज दिसायला लागल्या, तर तो घाबरेल की नाही? घाबरणार. तो म्हणेल, "मला काय होतंय हे?" तर हे असं करणं पूर्णपणे चुकीचं असतं. त्यामुळे हळू आपण आपल्या मूलाधार चक्रातनं त्या साधनेने इनर प्युरिफिकेशनने वर येतो. तर जेव्हा आपण वाणीने कर्म जनरेट करतो, एखाद्याला वाईट बोलतो, खोटं बोलतो, निगेटिव्ह बोलतो, शिव्या-श्राप देतो, तेव्हा आपलं थ्रोट चक्र जे आहे, हे इम्बॅलन्स होतं. म्हणून आपण म्हटलं जातं ना, की शब्दांनी पण कर्म जनरेट करू नका, त्यासाठी. त्यानंतर जे आपलं आज्ञाचक्र आहे, सतत निगेटिव्ह थॉट्स किंवा सतत एखाद्याबद्दल वाईट विचार, सतत कुठल्या ना कुठल्यातरी बदल्याची भावना, सतत आपल्याबरोबर कोणी काय केलं आणि त्याला मी कसा त्याचा बदला घेऊ किंवा त्याला काय करू, हे जे विचार आपल्या मनामध्ये फिरत असतात, ह्याने आपण थर्ड आयला ब्लॉक करतो.
आणि त्यामुळे आपलं थर्ड आय आहे हे ओपन होणं या जन्मात तरी शक्य नाही. अहंकाराची वृत्ती जेव्हा आपल्यामध्ये येते, दुसऱ्यांना कॉम्पिटिशन करण्याची वृत्ती आपल्यामध्ये येते, प्रत्येक वेळी कंपॅरिझन करण्याची वृत्ती आपल्यामध्ये येते, जेलसी, हेट्रेड सारखी वृत्ती येते, तेव्हा आपण कधीच आपली जागृती होऊ शकत नाही. जेव्हा आपण प्रत्येकाच्या सुखात सुख बघतो आपलं आणि आनंदात आनंद बघतो, तेव्हा समजायचं की तुमचं थर्ड आय जागृत होण्याच्या सिच्युएशनमध्ये आहे आता. ते वेळ जवळ आली आहे. जेव्हा आतून तुमच्या मनामध्ये ही भावना निर्माण होऊ लागते. त्यानंतर आहे सहस्त्रार चक्र. जसं म्हटलं की स्पिरिच्युअल कर्म आहेत. प्रत्येक वेळी देवतांना नवस बोलणे किंवा एखादी साधना अपूर्ण ठेवणे किंवा आपण बऱ्याच वेळा म्हणतो, की "देवा मी हा मंत्र म्हणीन 1,25,00,000 वेळा करीन, माझं हे काम पूर्ण होऊ दे." तुम्ही 10,000 वेळा करता-करताच तुमचं काम झालं, तर दुसऱ्या दिवशीपासून ठेवून दिलं. तर जेव्हा अशी साधना सुद्धा तुम्ही अपूर्ण ठेवता कुठलीही, तेव्हा तुमचं क्राउन चक्रामध्ये त्या इम्प्रिंट्स राहतात आणि अशा व्यक्तीचं क्राउन चक्र डिॲक्टिव्हेट असतं किंवा एकदम स्लो असतं किंवा आकाराने लहान होतं किंवा ते प्रॉपर फॉर्ममध्ये बॅलन्स नसतं आणि त्यामुळे अशा व्यक्तींचं कनेक्टिव्हिटी आहे ब्रह्मांडाशी, डिव्हाइन एनर्जीशी ही प्रॉपर फॉर्ममध्ये होत नाही. त्याच्यामध्ये आत्मशक्ती कमी असते. इतरांसमोर बोलायला तो घाबरतो. अशा अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स येतात आणि ग्रहांचं म्हणायला गेलं तर सूर्य वीक असतो त्या व्यक्तीचा. कारण आपली ही जी प्रत्येक चक्र आहेत, ग्रह-तारे तिथेच आहेत. जसं मूलाधार चक्र आहे, तिथे मंगळ आहे. स्वादिष्टान सॅक्रल चक्र आहे, तिथे तुमचा शनी आहे. मणिपूर चक्र सोलार प्लेक्सस चक्र जिथे आहे, तिथे ज्युपिटर आहे. ज्यांना प्रत्येक वेळी हल्ली ॲसिडिटी सारखे प्रॉब्लेम्स खूप व्हायला लागलेत. हायपर ॲसिडिटी ज्या व्यक्तीला आहे समजायचं ज्युपिटर या व्यक्तीचा निगेटिव्ह इफेक्ट देतोय. तर पोटाचे कुठलेही विकार ज्युपिटर खराब आहे. त्यानंतर हार्ट चक्र जिथे तुमचं शुक्र आहे, थ्रोट चक्र जिथे बुध आहे, जिथे तुमचं थर्ड आय चक्र आहे, 2 भुवयांच्या मध्यभागी, तिथे तुमचा चंद्र आहे. बऱ्याच वेळेला काही व्यक्तींना अमावास्या पौर्णिमेला त्रास होतो. आपण लगेच म्हणतो, की व्यक्तीला काहीतरी बाहेरची बाधा झालेली आहे. का होतं असं नसतं. समुद्राची भरती ओहोटी असते. तेव्हा चंद्र त्याचा प्रकाश जेव्हा पृथ्वीवर टाकत असतो आणि ज्यांचा मून प्लॅनेट ऑलरेडी पत्रिकेमध्ये दूषित आहे, त्या व्यक्तींना अमावास्या पौर्णिमेला त्रास होतो. त्याचे इमोशन्स अप डाउन होत असतात, समुद्राच्या भरती ओहोटीप्रमाणे आणि त्यामुळे अशा व्यक्तींना त्रास होतात किंवा त्या व्यक्तीवर कोणी काही खरोखर निगेटिव्ह गोष्टी केल्या असतील, तरीही त्या ड्युरेशनमध्ये त्या व्यक्तीला त्रास होतात कारण त्याचं माइंड स्ट्राँग नसतं, हेल्दी नसतं. मून प्लॅनेट हेल्दी नसतं, असं असतं. तर आणि आपलं जे क्राउन चक्र आहे ते सूर्य आहे. तर हे सगळे जे ग्रह आहेत, हे आपल्या आतमध्येच आहेत. त्यांना ट्रीट कसं करायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यानंतर आपल्यामध्ये 72,000 नाड्या आहेत आणि प्रत्येक 72,000 नाड्यांमध्ये सुद्धा आपल्या कार्मिक इम्प्रिंट्स आहेत. एखाद्या नाडीमध्ये जेव्हा ब्लॉकेजेस क्रिएट होतात, तेव्हा या ज्या सगळ्या नाडीज आहेत ना आपल्या, आपल्या चक्रांना कनेक्ट आहेत आणि जेव्हा कुठल्या नाडीमध्ये ब्लॉकेजेस होतात, तेव्हा ते ब्लॉकेजेस आपल्या चक्रांपर्यंत पोहोचतात. चक्रांपर्यंत पोहोचलेले जे ब्लॉकेजेस आहेत, जेव्हा चक्र डिॲक्टिव्हेट होतात किंवा चक्र बॅलन्स नसतात, तेव्हा आपल्याला त्या रिलेटेड चक्राचा प्रॉब्लेम्स आजार म्हणून निर्माण आपल्या बॉडीमध्ये होतो. आणि तसंच आपल्या 3 महत्त्वाच्या नाड्या आहेत इडा, पिंगला, सुषुम्ना. इडा, पिंगला आणि सुषुम्ना जी मध्ये आहे आपल्या. ज्याला आपण एक चंद्र नाडी म्हणतो जी लेफ्ट साइडला आहे. एक सूर्य नाडी म्हणतो जी राइटला आहे. एक आपला शीत भाग आहे आणि एक उग्र भाग आहे. ज्याला आपण सूर्य नाडी म्हणतो. तर या तीनही नाड्या आहेत या बॅलन्स पाहिजे. आपली जी इडा नाडी आहे मधली म्हणजे त्याला सुषुम्ना नाडी म्हणतात. सुषुम्ना नाडी जी आपली आहे ही सुषुम्ना नाडी तुमचे स्पिरिच्युअल प्रोग्रेसवर असते. जेव्हा कुंडलिनी शक्ती जागृत होते तेव्हा सुषुम्ना नाडीमधून आपली जागृती होत असते. ती हळू-हळू वर-वर येत आपली कुंडलिनी जागृत होत असते. तर त्यामुळे प्राणायाम करणं महत्वाचं असतं. कारण तुमचा लेफ्ट भाग आहे तो तुमच्या राइट ब्रेनला ऍक्टिव्ह ठेवतो. तुमचा राइट पार्ट आहे तो तुमच्या लेफ्ट ब्रेनशी कनेक्ट आहे तिथे ऍक्टिव्हेशन असतं. म्हणून प्राणायाम, अनुलोम-विलोम या रोजच्या जीवनात करण्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत या केल्या पाहिजे.
त्याचप्रमाणे आपला डीएनए आहे. आपल्या डीएनए, आता आपण सांगू शकत नाही की आपल्या आतमध्ये किती डीएनए आहेत. अनेक डीएनएचे तर प्रत्येक डीएनएला 12 स्ट्रँड आहेत. 12 स्ट्रँडमध्ये 144 सबस्ट्रँड आहेत. आणि या डीएनएच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये, प्रत्येक पार्टमध्ये आपली कर्म लपलेली आहेत आणि म्हणून आपल्याला त्या वेळेला, त्या सिच्युएशनला आपल्याला त्या प्रकारचा त्रास होतो. मी ते एक एक्झाम्पल देईन. त्याआधी आपण एक हे बघूया. ह्याला आपण न्यूक्लियस म्हणतो. आपली ही एक पेशी आहे. आपल्या बॉडीमध्ये 65 करोड ब्लड सेल्स आहेत. ओके. आता ही एका ब्लड सेलची इमेज आहे. ठीक आहे. तर हे जे आहे याच्यामध्ये, ओके, आपल्या हे जे दोन आहेत हे आपले मायट्रोकॉन्ड्रिया आहेत. एक मिनिट. हा आपला न्यूक्लियस आहे. याच्यामध्ये हे जे दोन आहेत हे हे मायट्रोकॉन्ड्रिया आहेत. हा जो ब्लॅक एनर्जीचा डेटा आहे, ही एक ब्लड सेल आहे. आणि हा ब्लॅक एनर्जीचा डेटा जर आतमध्ये काम करत असेल तर हळूहळू ही ब्लड सेल्सची इन्फॉर्मेशन आहे, ही ब्लड सेल मधली इन्फॉर्मेशन हळूहळू आपल्या मायट्रोकॉन्ड्रियामध्ये जाते. तिथून हळूहळू ही इन्फॉर्मेशन आपल्या डीएनए पर्यंत पोहोचते. आणि डीएनएचं काम काय आहे की ऍक्शन मधना त्या कर्माला बाहेर काढणं. तर बऱ्याच वेळेला काय होतं, आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आपल्या कर्मांची ब्ल्यूप्रिंट आहे. माइंडला माहितीये कुठल्या वेळेला कुठला डेटा आपल्याला बाहेर काढायचा आहे. फॉर एक्झाम्पल, पास्ट लाईफ मध्ये तुमच्या हातून असं कर्म घडलं की तुम्ही एखाद्या व्यक्तीला मुद्दामून ढकललं की तो पडला पाहिजे आणि त्याला काहीतरी दुखापत झाली पाहिजे. वरती हे कर्म तुमचं नोट झालं. पण आता या जन्मामध्ये तुम्हाला त्या कर्मांचं देणं परत द्यायचंय. आणि जेव्हा आपल्याला द्यायचं असतं तेव्हा मल्टिप्लिकेशन मध्ये जायचं असतं. आपल्याला ते मिळतं, ते कर्म आपल्याकडे परत येतं. तर यावेळेला काय होणार, सबकॉन्शियस माइंड मधनं हा डेटा पोहोचला, तुमच्या न्यूक्लियस पर्यंत पोहोचला, तुमच्या मायट्रोकॉन्ड्रिया पर्यंत पोहोचला. आता ती वेळ आली आहे त्याचं फलित होण्याची. डीएनए पर्यंत ती इन्फॉर्मेशन मिळाली. डीएनएचं काम काय, बॉडी ऍक्शन मधनं बाहेर काढायचं. बरोबर त्या सिच्युएशनला हे घडणार आणि तुम्ही त्या वेळेला पडणार. आणि असे पडणार की तुम्ही पास्ट लाईफ मध्ये जितक्या फोर्सफुली त्या व्यक्तीला ढकललेलं 10 पटीने जास्त तुम्ही घसरून पडणार किंवा दुसरा कोणतरी येऊन तुम्हाला ढकलणार किंवा तोच व्यक्ती कर्मांचं देणं परत यायला तुम्हाला ढकलणार. आणि काय होणार, त्याला जी इजा झाली होती त्याच्या 10 पटीने जास्त इजा तुम्हाला होणार. अशा प्रकारे कार्मिक सायकल काम करत असते आपल्या डीएनए मधनं, आपल्या प्रत्येक ब्लड सेल मधनं. तर जेव्हा आपण कर्मा हिलिंग, जेव्हा आपण कार्मिक क्लिन्झिंग करतो स्वतःचं, तेव्हा काय होत असतं, हळूहळू तुमचा मायट्रोकॉन्ड्रिया, तुमचा न्यूक्लियस हळूहळू क्लिअर व्हायला लागतो. ही क्रिया आज केलं आणि उद्या घडलं असं कधीच होत नाही. हळूहळू स्लोली स्लोली आपल्यामध्ये फरक पडत जातो. आपल्या कर्मांना हील व्हायला वेळ द्यावा लागतो. एखादं झाड तुम्ही आज बी पेरली, उद्या झाड कधीच येत नाही. आपण त्याला कशा प्रकारे खत पाणी घालतोय, कशा प्रकारे एनर्जी आपण देतोय त्याची सेवा करण्यामध्ये, तसंच हे होत असतं. तर हळूहळू आपलं क्लिन्झिंग प्रोसेस होते आणि हळूहळू जेव्हा तुमच्या आतमधनं ते निगेटिव्ह कर्म पूर्ण क्लिअर होतं तेव्हा तुमचा डीएनए पूर्ण क्लिअर होतो आणि तुमचं मॅनिफेस्टेशन जे आहे, जे तुम्हाला पाहिजे आहे आयुष्यामध्ये, जे तुम्ही मागत आहात ते लवकर मिळायला हेल्प होते. अशा प्रकारे आपल्या ब्लड सेल्स काम करत असतात. तर आपले 3 टाइप्स ऑफ माइंड्स आहेत, कॉन्शियस आणि सबकॉन्शियस. त्यामधला एक पार्ट असतो आपला अनकॉन्शियस, ज्यामध्ये आपल्या सगळ्या मेमरीज आहेत पास्ट लाईफच्या आणि या सगळ्या मेमरीज काम करत असतात. आणि त्या मेमरीजना घेऊनच आपण या लाईफ मध्ये हे कर्म करत असतो. आता इथे टाइप्स ऑफ सोल्स आहे. टाइप्स ऑफ सोल मध्ये आपण या सेशन मध्ये याची पूर्ण माहिती नाही देत, कारण ही खूप हिडन अशी एक इन्फॉर्मेशन आहे की प्रत्येक आत्मा जो पृथ्वीवर आहे हा एकाच टाईपचा नाहीये. पुन्हा प्रत्येक सोलचा स्वभाव, वागणं, त्याची मॅच्युरिटी वेगळी आहे. तर इन्फंट सोल आहे. इथे मी फक्त आज प्रकार सांगेन की सोल, आत्म्याचे प्रकार किती आहेत. इन्फंट सोल आहे,
बेबी सोल, यंग सोल, मॅच्युअर सोल, ओल्ड सोल, ट्रान्सिडेन्शियल सोल आणि इन्फानाइट सोल. फक्त इन्फानाइट सोल बद्दल सांगते की जेव्हा आपण मनुष्य हळूहळू आपल्या कर्मांना क्लिअर करत करत आपण आपल्या आत्म्याला आणि आपल्या शरीराला देवरूपी बनवतो. म्हणूनच आज देवानी आपल्याला शिकवण्यासाठी काहीतरी पृथ्वीवर घडवलं की त्यातून आपण काहीतरी लेसन शिकू, की मनुष्य देहामध्ये राहून हळूहळू तुम्ही कसे पुढे जाऊ शकता आणि तुम्ही तुमच्या सोलला, तुमच्या आत्म्याला कसं परमेश्वरी रूपीमध्ये इव्हॉल्व करू शकता. ते आहेत इन्फानाइट सोल. तर ही आपली जर्नी असते आणि ह्या जर्नीला आपण क्रॉस करत, करत, करत या सगळ्या गोष्टी करत असतो. हा प्रवास करत असतो. तर आपले कर्मांचे लेसन आहेत आणि हे कर्म जे आपण आहेत, की आत्मन कर्म, धर्म आणि मोक्ष. हे जे 4 कर्मांचे प्रकार आहेत, हे आपण जेव्हा करतो, तेव्हा आपल्या लाईफमध्ये पॉझिटिव्ह चेंजेस होतात आणि हे खूप इम्पोर्टंट असतं, की तुम्ही कर्मांना कशाप्रकारे चेंज करता. तुम्ही काय ॲक्शन करता आणि तुमच्या लाईफला कशाप्रकारे चार्ज करता. तर त्याचा फर्स्ट आहे फॉरगिव्हनेस. आपल्याला फॉरगिव्हनेस आपण पटकन एखाद्याला सहजासहजी माफ करू शकत नाही आणि ते माफ करणं खूप इम्पोर्टंट असतं. पण आपल्यामध्ये माफीची भावना खूप कमी असते. या व्यक्तीने माझ्याबरोबर असं केलं, तर मी याला का माफ करावं? ही भावना पहिल्यांदा आपल्या मनामध्ये येते. आपण खूप जजमेंटल होत असतो प्रत्येक वेळी. मी अनेक वेळा लॉ ऑफ कर्माबद्दल अनेक सेशन घेतलेले आहेत. तरीही मी बघितलेलं आहे. मला माहिती इथून-तिथून माझे कनेक्ट आहेत त्यांच्याबद्दलही कळते, की तुमचे विचार कसे होत आहेत. तर त्यामुळे इथून जाताना आपण काहीच घेऊन जाणार नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे. पण आपण स्वतःचं सोल प्युरिफिकेशन करून आपण आपलं लाईफ चेंज करून लाईफमध्ये खूप काही मिळवू शकतो. तर हे जे सेशन आहे, इथे मी रेकॉर्डिंग स्टॉप करते.